कारण तिसरं वाक्य आईविषयी आहे. योहान कृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 26 आणि 27 या 2 वचनामध्ये आम्हाला हे वाक्य भेटतं. वास्तविक पाहता येशू या ठिकाणी 2दा बोलतो, पण येशू ज्यावेळेस 2दा बोलतो त्या वाक्याचं आपण एकच वाक्य करतो. एकदा आई संगती बोलतो आणि त्याच्यानंतर तो योहाना संगती बोलतो. हे जे वाक्य आहे ना, या वाक्यात बाई पहा हा तुझा मुलगा, आणि मग योहानाला म्हणतो योहाना पहा ही तुझी आई. कारण दोघांचं वाक्य लिहित असताना मध्ये शब्द आहे मग, म्हणजे मरिय संगती बोलल्यानंतर मग तो योहाना संगती बोलतो. आम्ही ज्या जगामध्ये सध्या राहत आहोत ना, हे जग सध्या फार आर्टिफिशियल झालं आहे ना. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सध्या जगामध्ये डोकं वर काढत आहे. अनेकांना भीती आहे की अनेकांच्या नोकऱ्या जातील, परंतु जगाचा डाटा हा सांगत आहे जर समजा 90 मिलियन नोकऱ्या जर आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे गेल्या तर 1.20 मिलियन्स म्हणजे 90 लाख जर गेल्या तर 1,20,20 लाख नवीन नोकऱ्या AI-मुळं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे उभा राहतील. गेले काही वर्ष झालं मनुष्य जो आहे हा मनुष्य कळत न कळत हा रिअल लाईफमधून रिअल लाईफकडे जास्त आकर्षित होत आहे. आणि येशूच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी येशू माणसाचं असणारं जीवन हे परावर्तित करतो. कारण देवाने माणसाला ज्यावेळेस निर्माण केलं, किंबहुना पहिला आदामाला निर्माण केलं, आणि आदामाला निर्माण केल्यानंतर देवाने आदामाला सांगताना सांगितलं की आदामा तू आता सगळ्या पशु पक्षी प्राणी यांना नावं दे. आणि जसा आदाम निघाला तसं देव म्हणतो पुरुष एकटा असावा हे बरे नाही. कारण मनुष्य हा सोशल प्राणी आहे, मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. मनुष्य एकटा जीवन जगू शकत नाही, कारण की जर माणसाला एकट्याला ठेवलं तर त्याला वेळ लागेल. कारण की माणसाला कोणासंगती तरी रिॲक्ट करणं गरजेचं आहे. आणि देवाने मनुष्य पवित्र अवस्थेत असतानाच ते ओळखलं आणि म्हणून त्याला स्त्री दिली. किंबहुना त्यानंतर बायबल आम्हाला बरीच डेव्हलपमेंट सांगते की पवित्र शास्त्रामध्ये नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये 613 आज्ञापैकी बऱ्याच आज्ञा अशा आहेत की सोशल लाईफमध्ये आम्ही कोणासंगती कसं जीवन जगायचं याविषयी माहिती आहे. आता वधस्तंभावर ते असताना दुसरं वाक्य झालं, त्या चोराला अश्युरन्स भेटलं, खात्री भेटली की मी आता येशूस मी मेलो तरी परवडलं, परंतु मला स्वर्गात जायचं. आणि हे सगळं घडत असताना येशू आता पाहतो तर त्याला त्याची आई दिसते, आणि त्या असणाऱ्या वधस्तंभाच्या पायथ्याशी त्याचा प्रेषित, त्याच्यावरती प्रीती करणारा असा योहान त्या ठिकाणी आहे. आणि योहान येशूचा मावस भाऊ आहे. हे दोघं जण त्या ठिकाणी आहेत. आणि येशू त्याच्याकडे पाहतो, आणि येशू पाहत असताना म्हणतो बाई. योहान लिहित असताना फार सुंदर, मग त्याने आपल्या आईकडे पाहिले आणि मग तो तिला म्हणाला बाई. का बाई म्हटला हो, आई का नाही म्हटला? त्याचा 12वा अध्याय 46 ते 50 या ठिकाणी त्याचं उत्तर आहे. कारण की त्या ठिकाणी जे उत्तर आहे ते मी सांगतो. येशूला, त्या येशूची सेवा चालू असताना येशूला भेटण्यासाठी त्याची आई, भाऊ आणि बहीण आले. आणि मग येशूला येऊन कुणीतरी सांगताना सांगितलं येशू तुझी आई, तुझे भाऊ, तुझे बहीण तुला भेटायला आलेले आहे. हा वृत्तांत मी का घेतला? कारण आपल्या वाचनासंगती तो उपयोगाचा आहे. तो म्हणतो की ते तुला भेटायला येत. आणि येशूने तिथं बसलेल्या लोकांकडे पाहून म्हटलं कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ? जे देवाचं वचन ऐकतात आणि त्याप्रमाणे करतात तेच माझे भाऊ, आणि तीच माझी बहीण, आणि तीच माझी आई. कारण की मरिया तोपर्यंत येशूवरती विश्वास परिपूर्ण ठेवत नव्हती. ती जे येशू संगती फिरत होती ना, एक आई म्हणून फिरती. आईला आनंद वाटतो ना मुलाचं भलं झालं की. म्हणून येशूने वधस्तंभाच्या पायथ्याशी देखील आपल्या आईची सोय आपल्या धाकट्या भावंडाकडे नाही केली, तर त्याने तिची सोय ही योहानाकडे केली की जो योहान त्याच्या संगतीत चालतो आणि तो ईश्वर प्रीती करतो. आता हा सगळा वृत्तांत घडत आहे, गोष्टी घडत आहेत. आणि शास्त्रामध्ये सांगत असताना सांगितलंय, निर्गमाचं पुस्तक 20वा अध्यायातल्या 10 आज्ञेतली 5वी आज्ञा, तो आपला बाप व आपली आई यांचा
मान राख किंवा सन्मान कर. इफिसकारास पत्र 5 अध्याय 2 आणि 3 वचनात म्हटलेलं आहे, तू आपला बाप व आपली आई यांचा सन्मान कर, कारण अभिवचन असलेली ही पहिली आज्ञा आहे. आता येशू ख्रिस्त हा मरियेचा थोरला मुलगा होता, म्हणून हा जो थोरला मुलगा आहे, ह्या थोरल्या मुलाने मरियेची काळजी घेणं गरजेचं आहे. आता हा थोरला मुलगा मरण पावत आहे, म्हणून ही जबाबदारी कोणाकडे तरी द्यायला पाहिजे. पण कोणाकडे द्यायला पाहिजे? जो तिची काळजी घेऊ शकेल. आणि म्हणून तो बोलत असताना आता मरियेला ह्याची खात्री पटू लागली की जे त्या मंदिरामध्ये त्याच्या समर्पणाला येशूला घेऊन आले त्यावेळेस ते ऐकलं आणि शास्त्र तिने सर्व गोष्टीचं मनन केलं. शिमोन संदेष्टा म्हणतो, आणि तो म्हणतो तुझ्या अंतकरणातून तलवार भोसकून आरपार जाईल. आणि तिला हे समजतं, अरे जे घडत आहे ते हेच आहे, हाच तो मसीह आहे की ज्याच्याविषयी मला सांगितलेला आहे. ती येशूवर विश्वास ठेवू लागली, पण येशूचे भावंड ठेवत नाहीत. आणि म्हणून येशू तिची असणारी सोय लावतो. सध्याच्या जगामध्ये घरामध्ये असणारी वयोवृद्ध मंडळी ही अँटिक पीस झाली. अँटिक माहिती आहे ना? अँटिक, अँटिक शब्दाचा अर्थ आहे इंग्रजीमध्ये नायदर युजफुल नॉर युजलेस, म्हणजे फेकता येत नाही आणि जपूनही ठेवता येत नाही, असे झाले. नायदर युजफुल नॉर युजलेस म्हणजे हे उपयोगात आणता येत नाही आणि फेकता येत नाहीत. अशा प्रकारे सध्या जग वडीलधाऱ्या लोकांकडे, वयोवृद्ध लोकांकडे पाहत आहे. अनेक घरांमध्ये वयोवृद्धांची अवस्था बिकट आहे. त्यांची पेन्शन कधी बँकेत येते त्यांनाच माहीत नाही. कठीण आहे. अशा काळामध्ये देव की ज्या प्रभू येशू ख्रिस्त ज्याच्या मागे आम्ही निघालो, ज्याच्यामुळं आम्हाला देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला, त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला नातेसंबंधासाठी नवीन दृष्टिकोन भेटतो. प्रत्येक नातं हे साधारणतः सद्य परिस्थितीवरती अवलंबून असतं. प्रत्येक नातं जे आहे, ज्या वेळेस ते देवासोबत आहे त्यावेळेस ते खंबीर आणि घट्ट असतं. प्रत्येक नातं जे आहे हे प्रत्येक नातं देव केंद्रस्थानी ठेवून जर केलं तर त्या नात्यामध्ये आम्हाला अनेक वेळेस आशीर्वाद पाहायला भेटतात. प्रत्येक नातं जे आहे, कारण की शास्त्र आम्हाला शिकवताना शिकवतं, नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये 3 पदरी दोर सहसा तुटत नाही. मग ते नातं मुलांमधलं आणि पालकांमधलं असो, पती-पत्नीतला असो, सासू सासऱ्यांमधला असो किंवा आपल्या नातेवाईकातला असो, मित्रमंडळीतला असो, ज्या वेळेस त्या नात्यामध्ये देव आहे त्यावेळेस ते नातं शेवटपर्यंत टिकतं. आणि टिकतं एवढंच नव्हे तर त्या आशीर्वादाचं होतं. आणि त्या आशीर्वादाचं करण्यासाठी देवाची कृपा, देवाचा अनुग्रह, देवाची दया, देवाची शांती ही सगळी त्याच्यामध्ये देवाकडून ओतली जाते. आणि म्हणून ज्या वेळेस त्याने आईला पाहिलं त्यावेळेस त्याने पाहिलं की आईची काळजी घ्यायला पाहिजे. आणि म्हणून तो म्हणतो, बाई हा पहा तुझा मुलगा. तो हे म्हणत नाही हे तुला चालतो का? तो म्हणतो का हा योहान तुला मुलगा म्हणून चालेल का? का देऊ हा शताधिपती तुला? नाही. हा बाई हा पहा तुझा मुलगा. देव जे देतो ते नेहमी उत्तम असतं. आणि योहानाला का दिलं त्याचं उत्तर योहानाच्या आईने विचारलेल्या प्रश्नात आहे. योहानाच्या आई येशूकडे आली म्हणाली, गुरुजी माझ्या एका मुलाला तुमच्या उजवीकडे आणि एकाला तुमच्या डावीकडे बसू द्या. आणि येशू म्हणाला, ते माझ्या हातात नाही देवाच्या हातामध्ये आहे. मग त्या योहानाचा जीवनक्रम सुरू झाला. आणि मग पेत्र एकदा येशूला बोलतो, येशू म्हणतो, पेत्रा तू कसा मारणार आहेस ते मी तुला सांगतो. आणि पेत्र सांगितलं. आणि मग आता योहानावर येशूची फार प्रीती आहे आणि योहानाची पण येशूवर प्रीती आहे. आणि म्हणून पेत्राने विचारलं, ह्याचं काय? लोकांना दुसऱ्याचं फार पडलेलं असतं. येशूच्या शिष्यात पण होतं. बघा ना तुम्ही, पेत्राला सांगितलं गप्प बसायचं, आपलं समजलं. ह्या योहानाचं काय? आणि येशू म्हणला, हा जर असाच राहावा अशी जर माझी इच्छा असेल तर त्याचं तुला काय घेणं? बायबल जरा नीट वाचावं. बायबलमधले काही काही शब्द आहेत ना, असं गिरमिटच बसतं अंतकरणात. तुला काय घेणं? आणि येशूने सांगितलं, हा जास्त काळासाठी जगेल. त्यावेळेस त्याने सांगितलं, येशूला माहिती आहे माझी आई जोपर्यंत जिवंत राहणार आहे तोपर्यंत तिची काळजी घेण्यासाठी एकमेव आहे संत योहान. मरिया मरण पावल्यानंतर संत योहानाला पात्म बेटावरती पाठवण्यात आलं. तोपर्यंत त्याने तिची काळजी इफिस शहरामध्ये घेतली. प्रिय बंधू भगिनी, ज्या वेळेस देव मरियेला म्हणतो हा योहान तुझा मुलगा आहे, आणि ती पण म्हणते मला मान्य आहे. देव जे आम्हाला देतो ना
ते आम्ही आनंदाने स्वीकारायला पाहिजे. कारण देव आमच्या जीवनामध्ये कधीही निकृष्ट गोष्टी देत नाही. देव आमच्या जीवनामध्ये कधीही टाकलेल्या गोष्टी देत नाही. देव आमच्या जीवनामध्ये कधी वाईट आणि वाईट होणाऱ्या गोष्टी देत नाही. म्हणून विल्यम किरी नावाचे देवाचे सेवक आहेत, त्यांचं सुंदर वाक्य आहे, त्यांचा जगामध्ये फेमस झालेला तो संदेश आहे. संदेशाचं वाक्य होतं, ऍक्सेप्ट ग्रेट थिंग्स फ्रॉम द लॉर्ड अँड अटेम्प्ट ग्रेट थिंग्स टू द लॉर्ड. देवापासून मोठ्या गोष्टींची अपेक्षा करा आणि देवाला मोठ्या गोष्टी द्या. देव आम्हाला नेहमी उत्तम देणग्या देणारा देव आहे. याकोबाचं पत्र पहिला अध्याय, तो म्हणतो आमचा देव उत्तम देणग्या देतो. परमेश्वराच्या जर आम्ही बायबलचा अभ्यास केला, उत्पत्तीच्या पुस्तकापासून प्रकटीकरणापर्यंत, देवाने देवाच्या लेकरांना नेहमी जे उत्तम ते देव त्यांना देत गेला. इस्रायल लोक देवाच्या एवढ्या विरोधात गेले तरी इब्री लोकास पत्रात म्हटलंय देवाने त्यांना देवदूताचं अन्न खायला दिलं. देवाने त्यांना वचनदत्त भूमी दिली. देवाने त्यांना दुधामधाचा प्रवाह असणारा देश दिला. देव उत्तम देतो. आणि मरियेचा ह्यावर विश्वास होता. मरिया म्हणते मला योहान चालेल. बायबलमध्ये सगळा सिक्वेन्स नाहीये, पण ज्या वेळेस मरिया उभी आहे आणि येशू म्हणतो बाई हा पा तुझा मुलगा, त्यास मरियेने काय केलं असेल? काय केलं असेल हो मरियेने? झोपू नका हो. काय केलं असेल? अहो तुम्ही अनेक वेळेस करता, मी विचारतो कस काय? संदेशात म्हणतो ना कधी कधी हे कस काय? अहो मरियानी मान हलवली. ओके, ज्या वेळेस देव आम्हाला एखादी गोष्ट देतो प्रिय बंधू भगिनींनो, त्याला आम्ही अप्रुव्हल द्यायला पाहिजे. त्याशिवाय देव आमच्यासाठी पुढची गोष्ट करत नाही. आणि हे तिसऱ्या वाक्याचा असणारा हा मतितार्थ आहे. आम्ही देवाच्या गोष्टीला होकार द्यायला शिकायला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही नकार देतो ना, मग देव ते इनव्हॉलेंटरी करून घेतो. 2 उदाहरणं सांगतो. योनाला सांगितलं योना उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि सुवार्ता सांग, तुमचा नाश होणार आहे. योना म्हणला काय म्हणून जाऊ? बघा योना आहे ना आपल्यासारखाच आहे. योनाला आहे ना त्या निनवेचे लोक आवडत नव्हते. योनाला आहे ना हे माहित होतं, हे सारखे येऊन आमच्यावरती लढाई करतात. अरे मेले तर बरं झाले सगळेचे सगळे. निनवे शहर गेलं म्हणजे आशूरची राजधानी गेली. आशूरची राजधानी गेली म्हणजे आशूरचं राज्य गेलं. अरे आम्ही मोकळे हो. म्हणून हा योना काय करतो माहिती का? ओके, देवाला होय म्हणत नाही, नाही म्हणत नाही. घेतलं आपलं दप्तर, लावलं पाठीवरती, आला यापो शहरामध्ये. आज यापो शहर चांगलं जहाजाचं ठिकाण आहे. आणि बसला जहाजामध्ये आणि त्याला वाटलं मी देवापासून लपू शकतो. देव ज्यांच्याकडे पाहतो ना ते कधी लपले जात नाही. देवाने मरियेकडे पाहिलं, ती कधी लपणार नव्हती आणि तो लपला. देव म्हणला अरे हा पळून चाललाय. कारण योनाचा विश्वास होता, मी जर तार्शिसला गेलो ना, वचनदत्त भूमीच्या बाहेर देवाचं वचन चालत नाही असं यहुदी लोकांचं म्हणणं होतं. म्हणून तिकडे देव म्हणतो तुला जाऊच देत नाही. टाका समुद्रात, टाका माशात. आणला, माशाने ओकलं, परत तिथं आला, सुवार्ता सांगितली. देवाने त्याला बरोबर तिथं आणलं. दुसरी गोष्ट आहे प्रेषितांच्या कृत्याच्या 1 अध्यायाच्या 8 वचन, पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. यरुशलेमेत, यहुद्यात, शमरोनात, पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आणि तुम्ही जर हे केलं नाही तर मला माहिती आहे कसं करायचं, हे येशूला माहिती आहे. आणि मंडळीला यरुशलेम फार आवडत राहिलं का? पहिल्याच दिवशी 3,000ची भर, दुसऱ्या दिवशी 5,000, रोज भर पडत आहे. त्याच्यामध्ये याजक वर्गातील लोकांनी पुढाकार घेतला. ह्या असणाऱ्या आरम थाईकर, योसेफ आणि निकोदेमासारखे लोक त्यांना जॉईंट झाले. आणि त्यांना वाटलं आता यरुशलेम शहर आमच्यासाठी मेजॉरिटीचं आणि सेक्युरिटी शहर आहे, इथं आम्ही राहू शकतो. देव म्हणतो अरे मला तुम्हाला इथं नाही ठेवायचं, घेऊन जायचं लांब. कधी कधी देव म्हणतो अरे बारामती सोड, आपण म्हणतो इथंच बरं आहे. देव म्हणतो अरे तुला मी घेऊन चाललो बाबा लांब, तिथं फ्रान्समध्ये, त्या ठिकाणी फ्रान्समध्ये. त्यासाठी म्हणतो नको नको देवा, जर द्यायचं तर इथं बारामती तिथंच दे. मी इथं 2 वेळेस उपाशी मरल, सकाळी अर्धीच चपाती खाईन, पण मला इथंच देऊ. काय माहित नाही मराठी लोकांना कुठून हे भूत शिरलेलं आहे. जर नीट व्हावं तर आमच्याच शहरात व्हावं. हो बाकीचे बघा कुठेही फिरतात की नाही हो. मल्याळी लोक कुठेही भेटतील तुम्हाला, केरलाईट लोक. देव म्हणतो तिथं चल. मंडळी जायला तयार नव्हती, मंडळी तिथंच बसून राहिली. आणि देव म्हणतो बरं असं आहे का? देवाने मग काय केलं? 8वां अध्याय 1 वचन प्रेषितांच्या कृत्यामध्ये छळाची सुरुवात केली. तुम्ही स्वकुशीने माझं मान्य करत नाही ना, मग मी आता तुमच्याकडनं जबरदस्तीने करून
छळ आला आणि मंडळी सगळीकडे पांगली. प्रिय बंधू भगिनींनो, म्हणून देव ज्या वेळेस देतो ना, त्यावेळेस त्याने फार ते सजवून दिलेलं असतं. ते सजवून दिलेलं आम्ही घेऊन म्हणलं पाहिजे, हे देवा मी तुझे आभार मानतो. आम्ही जेवण आल्यानंतर काय करतो? आशीर्वाद मागतो का आभार मानतो? हा, आम्ही ख्रिस्ती लोकांनी मधला मार्ग शोधला. आम्ही आभार पण मागतो आणि आशीर्वाद पण मागतो. यहुदी माणूस जेवण आल्यानंतर देवाचे आभार मानतो की देवा तू दिलंस. म्हणून येशूने 5,000 भोजन देत असताना भाकर घेतली आणि देवाचे आभार मानले. प्रभोजनाच्या वेळेस भाकर घेतले, ईशोपकार स्मरण केले. ते आभार मानणारे लोक आहेत. आम्ही म्हणतो आशीर्वाद देणारे द्या म्हणणारे लोक आहोत. आणि म्हणून ज्या वेळेस मरियेला योहान दाखवला, ते म्हणते ओके ग्रँटेड, मला माहीत आहे. आणि मग तो योहानाकडे येतो आणि योहानाला म्हणतो, योहाना तू माझ्या संगती राहिलास, तुझी माझ्यावर प्रीती आहे, म्हणून ही पहा तुझी आई. प्रिय बंधू भगिनींनो, योहानाला दिलेली जबाबदारी साधी सोपी नव्हती. आयुष्यभर तिला जिथं योहान जाईल तिथं तिला घेऊन फिरायचं होतं. तिची काळजी घ्यायची होती, तिला सांभाळायचं होतं, तिचं सगळं काय बघायचं होतं. आजारपण आलं तर ते बघायचं होतं. तिच्यासाठी मुळात पैसे खर्च करायचे होते की जे आजच्या पिढीला खर्च करायला नको आहे. बघा, जोपर्यंत वडिलांचे पैसे तोपर्यंत सगळं ओके आहे. ज्यावेळेस स्वतःची कमाई येते त्यावेळेस हो फार घासाघिस आहे. पप्पा अजून 12वीत नाही, पप्पा तसली गाडी पाहिजे KTM. आणि कमवायला लागल्यानंतर नाही, ती आपली 55,000ची पण चालते का, आता माहिती आहे माझ्या खिशातून द्यावे लागते. प्रिय बंधू भगिनींनो, जो योहान आहे ना, ह्या योहान म्हणतो मी तू जबाबदारी दिली ना, मी खर्च करायला तयार. ज्या वेळेस देव आम्हाला जबाबदारी देतो, ती जबाबदारी पूर्ण घेऊन जाण्यासाठी देव आम्हाला पुरवठा करतो, मार्गदर्शन करतो, संरक्षण देतो, त्याची कृपा होतो, तो आमच्या समोर चालतो. कारण देव ज्या वेळेस देतो त्यावेळेस तो आम्हाला एकटं देत नाही, तो आमच्या संगती चालत 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 आम्हाला आशीर्वादित करतो. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनी, तो योहान म्हणतो हे देवा मी तयार आहे. योहानाने पण लगेच मान आलेले ओके. आणि शास्त्र म्हणतं तेव्हापासून तो मरियेला आपल्या घरी घेऊन गेला. त्याने वाट बघितली नाही उद्या येईल परवा येईल. का तो घेऊन गेला? कारण की स्तोत्र संहितेमध्ये त्याचं उत्तर आहे, हे देवा तुझं वचन माझ्याकडे येतं आणि त्याच वेळेस मी ते पाळण्याचा निश्चय करतो. हे देवा मी मध्यरात्री उठतो आणि तुझं स्तवन करतो, कारण तुझ्या वचनाने मला जाग आणली. हे परमेश्वरा तुझं वचन माझ्या जीवनाचं पुनर्जीवन करतं. ज्या वेळेस देवाचं वचन, देवाची सेवा आमच्यावरती, सेवा कुठल्याही प्रकारची असू शकते, ज्या वेळेस ती देव पुरस्कृत आहे त्यावेळेस ती आशीर्वादाची करण्यासाठी देव प्रसन्नमुख होऊन त्याच्यावरती कृपा आणि अनुग्रह होतो की जी देवाने योहानासाठी केली. आणि योहानाला ते माहीत होतं आणि म्हणून योहान म्हणतो ग्रँटेड. प्रिय बंधू भगिनींनो, आज देवाचं वचन तिसरा शब्द ऐकत असताना आमच्या नात्यामध्ये जर दुरावा असेल, आमच्या नातं जर फाटलेलं असेल, आमच्या नात्यामध्ये कमतरता असेल, आमच्या मुलांविषयी आम्हाला चिंता असेल, त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी पहिले येणं. दोघंही वधस्तंभाच्या पायथ्याशी होते ना, आम्ही यायला पाहिजे, आमच्या लेकरांना आणायला पाहिजे. वधस्तंभामध्ये स्फोटक सामर्थ्य आहे की जे नातेसंबंधाभोवती कृपेचं कटिवेष्टन टाकतं आणि त्याला आशीर्वादित करतं. आज देवाचं वचन ऐकत असताना देवाने आम्हाला काही नातेसंबंध दिले, ती कशी आहेत ती शोधायला पाहिजे. एकदा एका घरात गेलो आणि घरात गेल्यानंतर ती सून बसली होती आणि ती सासू उठली गेली, चहा केला, चहा करून घेऊन आली, चहा दिला. मी सगळं बघत होतो आणि बसलो. परत म्हणली बसा बसा पाळक साहेब, आता वेळ झाला. त्यास पुण्यात होतो ना, पुणे बा आता वेळ झाला तर जेवून जा. आंटी गेला, 2 पोळ्या लाटल्या, श्रीखंड दिलं आणि मी बघतोय ती सून नुसती बसलेली होती. माझ्या मनात खूप प्रश्न सुरू झाले, कारण पहिलंच असं कुटुंबच बघितलं होतं की सासू काम करते आणि सून बसलेली आहे. आणि म्हणून मी त्या आंटीला नंतर हळूच विचारलं, आंटी सूनबाई काही करत नाही का? आणि आंटी म्हणाली पाळक साहेब तिने करो न करो, मी जिवंत आहे तोपर्यंत प्रीती करायची म्हणजे देव मला स्वर्गात मोठं प्रतिफळ देईल. काय सुंदर विचार आहे. माझी मनोवृत्तीच बदलली.
त्यावेळेस तर अनमोल फार लहान होता, अजून आण्या यायची होती आमच्याकडे देवाकडून, है ना. मी म्हणलं हे फार चांगलं आहे, मुलांनी करू न करू आम्ही मुलांसाठी करणं गरजेचं आहे आणि त्यांच्यापासून अपेक्षा ठेवू नये, कारण की देवाने आम्हाला दिलेलं नातं आम्ही हे नीट ठेवण्याच्या मार्गावर ठेवायचं. देव बाकी समोरच्याला नीट करतो आणि ते नीट करून घेईल, कारण की आम्हाला ह्या जगात प्रतिफळ नाही भेटलं तरी चालेल, तर स्वर्गामध्ये देवाने म्हटलं पाहिजे भल्या व विश्वासुद्धा असा तुझं तू नातं नीट ठेवलंस, ये मी तुझी पुष्कळावरती नेमणूक करतो. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आज देवाचं वचन ऐकत असताना सुरुवात जिथं केली, आम्ही कोण आहोत? वधस्तंभाची थट्टा करण्यासाठी रस्त्यावरून जाणारे लोक आहोत का शास्त्री पुरुष आहोत अर्थाचा अर्थ करणारे, का आम्ही ते सैनिक आहोत की ज्यांनी पाहून देखील त्याकडे कानाडोळा केला एकाशिवाय, का आम्ही त्या स्त्रिया आणि ते येशूचे मित्र आहोत की जे येशूचं ऐकायला आलेत आणि त्याप्रमाणे करायला आलेत? जर आजही आमच्या नात्यामध्ये दुरावा आहे, आमचं नातं खराब आहे, आमच्या नात्यामध्ये कठीणता आहे, आमच्या नात्याला अजून हे माहीत नाही, तर त्याला येशू ख्रिस्ताच्या कृपेची झालर लावणं गरजेचे आहे. आणि ती झालर जी आहे ती वधस्तंभाच्या पायथ्याशिवाय कुठेही भेटत नाही. आणि ती वधस्तंभाची कृपा, वधस्तंभावरून वाहिलेलं प्रेम, वधस्तंभावरून आलेलं आश्वासन दुसऱ्या चोरासाठी आणि वधस्तंभावरून आलेली पापक्षमा, याद्वारे नातेसंबंध नीट होतात. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, जर नातेसंबंधांमध्ये बिघाड आहे तर एकच ठिकाण आहे की जे नीट होऊ शकतं, तो आहे ख्रिस्ताचा वधस्तंभ. त्याच वेळेस आम्ही हे पाहायला पाहिजे, देव आम्हाला नवीन नातेसंबंध देतो का? तिसरी महत्वाची गोष्ट, कधी कधी देव आमच्या जीवनातून काही लोकांना बाजूला काढतो, कारण आमच्या सेकंड सेशनमध्ये देवाला ते आमच्या संगती नको आहे. उदाहरणार्थ लोट. देवाने अब्रामाला आशीर्वाद दिला आणि अब्रामाला, अब्रामा तुझं कुळ मोठं होईल, अमुक होईल, तमुक होईल, हे होईल, ते होईल, ते होईल, तुझ्यानंतर हे जमीन देणार आहे. आणि मग लोट संगती संगतीचा, जोपर्यंत लोट हा अब्रामा संगती होता तोपर्यंत लोट आशीर्वादित होता. मग भांडणं सुरू झाले. अब्रामाला तू वेगळीकडे जा, मी तू जर उजवीकडे गेला तर मी डावीकडे, तू पूर्वेकडे गेला तर मी पश्चिमेकडे. आणि लोट फार हुशार, तरुण मंडळी फार हुशार असते निवड करण्यामध्ये. लोटाने पण निवड केली असं मला नेहमी वाटतं. लोटाने नुसतं असं नसं होतं, लोट असा पार त्या असणाऱ्या बोटावरती आला पायाच्या, सगळं बघितलं लांबपर्यंत जर टाकून, अरे सदोम गोमोरा चांगला हिरवळ आहे तिकडे जातो. परमेश्वराने लोटाला अब्रामाच्या जीवनातून बाजूला काढलं, कारण की देवाला लोट अब्रामाच्या जीवनात सेकंड फेजमध्ये नको होता आणि तो बाजूला गेला. आणि देवाने अब्रामाला अधिक आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. परंतु ते देवाला काढू देत, आपण नाही माणसं काढायची, देव काढतो. प्रिय बंधू भगिनींनो, आमचा देव नातेसंबंध जपणारा, दृढ करणारा, वाढवणारा देव आहे. आणि म्हणून जिथं प्रॉब्लेम ना, मैत्रीत प्रॉब्लेम त्या माणसाला द्या देवाकडं, कुटुंबात प्रॉब्लेम द्या देवाकडं, मित्रात प्रॉब्लेम द्या देवाकडं, समाजात प्रॉब्लेम द्या देवाकडं. देव बघतो काय करत, देवाला माहिती आहे, कारण देवाने त्याला बनवलंय. देवाला माहिती आहे कुठं स्पर्श करायचा. ज्याप्रमाणे देवाने योहानाला स्पर्श करून मरियेचं जीवन आशीर्वादित केलं, त्याप्रमाणे देव आज आपल्या प्रत्येकाला हाक मारून म्हणतोय, मला तुला अमुक अमुक नात्यासाठी स्पर्श करायचा आहे, चल ये, हात मिळव. आणि देव आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे. यावेळेस सगळेजण उभा राहूयात.